मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आकाशच्या केबिनमधून मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज येत असतो आणि त्यामुळे सर्वजण आकाशच्या केबिनमध्ये जातात आणि तेथील दृश्य बघून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. भूमीला तर मोठा धक्का बसलेला असतो. रागिनी आणि अभिजित मात्र एकमेकांकडे बघून गालातल्या गालात हसत असतात. आणि त्यानंतर सोनल पटकन आकाशला ढकलून देते आणि पळतच रागिनीजवळ जाते आणि रडतच तिला मिठी मारते. तर भूमी आकाशला उठवते आणि त्याला शांत करत काय झालं आहे ते विचारते. तर आकाश खूप घाबरलेला असतो. काय बोलावं हे त्याला सुचत नाही. तर इकडे रागिनी नाटक करत सोनलला विचारत असते की नक्की काय झालं, तू का रडत आहे. आणि त्यावर सोनल रडतच सगळ्यांना सांगते की या आकाश सरांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण एका विचित्र नजरेने आकाशकडे बघत असतात आणि त्यामुळे आकाश खूप घाबरतो. तर रागिनी नाटक करत म्हणते की अगं ए सोनल, तू काय बोलते, कळतंय का तुला, तू कोणावर आरोप करते. त्यावर सोनल रडतच म्हणते की या आकाश सरांनी माझा फायदा घेतला, माझ्यावर जबरदस्ती केली. आणि तिचे हे आरोप ऐकून भूमी खूप चिडते. ती सोनलला म्हणते की तू काय बोलते, तुला कळतंय का, आकाश असं कधीच करू शकत नाही. मात्र सोनल म्हणते मग मॅडम मी खोटं बोलते का, एखादी मुलगी अशा बाबतीत खोटं तरी बोलेल का. त्यावर भूमी म्हणते की ते मला माहिती नाही, पण इतकं नक्की की तू खोटं बोलते, कारण माझा आकाशवर पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे की तो असं काहीच करू शकणार नाही. आणि ती रागिनीला सुद्धा म्हणते की आत्या तुम्ही काहीतरी बोला ना, तुम्हाला माहिती आहे ना आपला आकाश किती निरागस आहे. त्यावर रागिनीसुद्धा म्हणते हो, आकाश असं काहीच करू शकणार नाही. आणि ती सोनललाच जाब विचारते. तर सोनल नाटक करत रडतच सगळ्यांना सांगत असते की मी भूमी मॅडमना भेटण्यासाठी या केबिनमध्ये आले होते, पण त्या इथे नाहीत हे समजल्यानंतर मी पुन्हा जाण्यासाठी निघाले. पण आकाश सरांनीच मला थांबवलं. ते मला म्हणाले की तू इथेच थांब, आपण गप्पा मारत बसू. माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही त्यांनाच विचारा. आणि त्यामुळे भूमी पुन्हा आकाशला विचारते की हे सोनल जे काही बोलते ते खरं आहे का. त्यावर आकाश घाबरतच म्हणतो की हो सायकल राणी, मीला म्हणालो होतो की तू इथेच थांब, आपण गप्पा मारत बसू. पण मात्र तो पुढे काही बोलणार इतक्यात सोनल पुन्हा मोठ्याने म्हणते की भूमी मॅडम इथे नसल्याचा यांनी फायदा घेतला आणि माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मी नको नको म्हणत होते तरीसुद्धा यांनी माझं काही ऐकलं नाही. खरं तर माझीच चूक आहे. भूमी मॅडम इथे नसताना मी या केबिनमध्ये यायलाच नको होतं. आणि तिच्या या नाटकामुळे आकाश पुढे काही बोलूच शकत नाही. तर भूमी तिला समजवण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र ती सोनल रडत नाटक करत म्हणत असते की आता मी कसं जगाला तोंड दाखवणार, माझ्या आईबाबांना काय सांगणार, आपल्या मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झालाय हे कळल्यानंतर त्यांना काय वाटेल. अशा अनेक गोष्टी ती नाटक करत रडत बोलत असते. आणि त्यामुळे भूमी रागातच तिच्याजवळ जाते आणि मोठ्याने ओरडून तिला शांत करते. ती म्हणते की सोनल हे तू काय बोलते, तुला कळतंय का, माझा आकाशवर पूर्ण विश्वास आहे. अगं तो खूप निरागस आहे, एखाद्या लहान मुलासारखा. त्याच्या डोक्यात असा काहीतरी विचार येणं शक्यच नाही. तर सोनल म्हणते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं मॅडम, मी खोटं बोलतेय का. त्यावर भूमी म्हणते हो, तू खोटं बोलते आणि कशासाठी ते मला माहीत नाही आहे. आणि ते ऐकून सोनल अजूनच तमाशा करण्याचा प्रयत्न करते. ती चिडून म्हणते की मॅडम हे काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का, आणि जर मी खोटं बोलते तर मग हे काय आहे. आणि त्यानंतर ती भूमीला तिच्या मानेवरील जखमा दाखवते आणि फाटलेला ड्रेस दाखवते. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तर रागिनी आणि अभिजित हसतच त्या सोनलकडे बघत असतात. तर सोनल भूमीला विचारते की जर मी खोटं बोलत असेल तर हे सगळं काय आहेत, माझ्या मानेवरच्या या जखमा आपोआप आल्या का, हा ड्रेससुद्धा असाच फाटला आहे का.
आणि तिचा हा प्रश्न ऐकून भूमीला काय उत्तर द्यावं ते कळत नाही. तर सोनल म्हणते की बघा भूमी मॅडम, जेव्हापासून तुम्ही या केबिनमध्ये आला आहात तेव्हापासून माझी ओढणी अशीच खाली जमिनीवर पडलेली आहे. ती कशी पडली असा प्रश्न तुम्हाला पडला नाही का हो? आणि तिचा हा प्रश्न ऐकून भूमीला काय उत्तर द्यावं ते कळत नाही. तर सोनल गालातल्या गालात हसतच आकाश आणि भूमीकडे बघत असते. आणि त्यानंतर भूमी आकाश जवळ जाते. ती आकाशला विचारते की ही ओढणी खाली कशी पडली. त्यावर आकाश म्हणतो की मला नाही माहीत सायकल राणी, ती आपोआप पडली. मात्र सोनल नाटक करत म्हणते की आकाश सरांनीच माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर ती पटकन ती ओढणी उचलते आणि तिच्या अंगावर घेते. तर इकडे भूमी आकाशला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. ती आकाशला म्हणत असते की मी आता आले आहे ना, मग तू घाबरू नको. परंतु ऑफिसमधील सर्व स्टाफ आकाशकडे विचित्र नजरेने बघत असतो. त्यामुळे आकाश म्हणतो की सायकल राणी, हे सगळेजण माझ्याकडे असे का बघत आहेत आणि सोनल का रडत आहे? नक्की काय झाले मला सांग ना, मला काहीच कळत नाही आहे, खूप भीती वाटते. त्यावर भूमी त्याला समजावत शांत करते. तर सोनल ऑफिसमधील स्टाफकडे बघत असते. मात्र त्यांच्यापैकी कोणाचाही सोनलवर पूर्णपणे विश्वास बसलेला नसतो. आणि त्यामुळे सोनल नाटक करत म्हणते की मला माहीत आहे मला न्याय मिळणार नाही, कारण आकाश सर तर या कंपनीचे मालक आहेत आणि मी साधी नोकर. एका मध्यमवर्गीय साध्या घरातून आलेल्या मुलीवर कोण विश्वास ठेवणार? खरं तर तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा करणंच चुकीचं आहे. मला पूर्ण खात्री आहे की हे प्रकरण दाबलं जाणार. आणि त्यावर भूमी म्हणते की न्यायासाठी दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या लागतात. आता तुझं बोलून आरोप करून झाले आहेत ना, मग आपण आकाशची बाजू ऐकून घेऊ. आणि मग ती आकाशला विचारते की मी इथून गेल्यानंतर केबिनमध्ये नक्की काय घडलं ते सगळं मला सांग न घाबरता. आणि मग आकाश भूमीला सांगायला सुरुवात करतो की तू इथून गेल्यानंतर मी चॉकलेट मिल्क पीत बसलो होतो. त्यानंतर सोनल इथे आली. तिला तुझ्याकडे काहीतरी काम होतं, पण मी तिला म्हणालो की आपण थोडा वेळ गप्पा मारत बसू. आणि आकाशचं हे सगळं बोलणं ऐकून रागिनी खूप घाबरते. ती मनाशी म्हणते की जर आकाशने घडलेला सगळा प्रकार सांगितला तर सगळ्यांची सहानुभूती त्याच्याकडेच जाईल. कोणीही सोनलवर विश्वास ठेवणार नाही. आणि मग ती सोनलला पुढचं नाटक करायला सांगते. आणि त्यामुळे आकाश पुढे काही सांगणार इतक्यात सोनल चक्कर येऊन खाली पडते. आणि त्यामुळे आकाश आणि इतर सर्वजण खूपच घाबरतात. भूमी आकाशला शांत करते तर सोनलला एका केबिनमध्ये घेऊन जातात. त्यानंतर अभिजित त्या केबिनमध्ये जातो. तर सोनल मस्तपैकी खुर्चीवर बसून आराम करत असते. तर अभि तिला व्यवस्थितपणे सोफ्यावर बसायला सांगतो. तर सोनल ॲक्टिंग करत सोफ्यावर बसते आणि अभिला विचारते की आता मी बिचारी वाटत आहे ना, की बिचारीपणाचा डोस अजून वाढवू. त्यावर अभि हसतच म्हणतो की मला माहिती होतं म्हणून, नाहीतर तुझी ही ॲक्टिंग बघून मी सुद्धा कन्व्हिन्स झालो असतो. आणि त्यामुळे सोनल खूपच खुश होते आणि मग ती अभिकडे तिचे उरलेले पैसे मागते. त्यावर अभि म्हणतो की पैसे तर तुला मिळणारच, पण एक प्रॉब्लेम आहे. त्यावर सोनल विचारते की काय झालं. तर अभि तिला सांगतो की ती भूमी माझ्या आईला घेऊन CCTV फुटेज बघण्यासाठी गेली आहे. आणि ते ऐकून सोनलही काळजीत पडते. तर दुसरीकडे आकाश, भूमी, रागिनी आणि चंदूकाका CCTV फुटेज बघण्यासाठी जातात. भूमी ते CCTV फुटेज बघते. मात्र त्या फुटेजमध्ये असंच दिसत असतं की आकाशची चूक आहे, त्यानेच तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे भूमी काळजीत पडते. तर रागिनी तिला नाटक करत सांगते की आपला आकाशवर विश्वास आहे, पण बाहेरचं कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण हे CCTV फुटेज बघून असंच वाटत आहे की आकाशची चूक आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अभि सगळ्यांना सांगतो की सोनलचं म्हणणं आहे की जर कंपनीने आकाशवर कारवाई केली नाही तर ती पोलिसांत तक्रार दाखल करेल आणि महिला आयोगाकडे सुद्धा जाईल. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो आणि त्यानंतर लगेच पोलीस घरी येतात आणि आकाशला अटक करतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.